लहान वयात झालेलं लग्न, चुकीचा निर्णय आणि जास्त वर्ष ते लग्न न टिकणं, पदरात एक लहानशी 3 वर्षाची छोटीशी मुलगी, तिचं शिक्षण, स्वतःचं पोट भरायचं आहे, त्याचप्रमाणे आईवडिलांच्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या तिला पूर्ण करायच्या आहेत आणि हे सगळं ती करते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील मालवणमध्ये राहून. विचार करा, मुंबईसारख्या शहरात जर एवढं स्ट्रगल असेल एका छोट्याशा बिझनेसचं, तर गावच्या ठिकाणी ती कसं करत असेल. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. आजचा हा व्लॉग एका प्रोडक्ट अनबॉक्सिंगचा आहे. एक असं प्रोडक्ट जे मी मागवलं आहे महिला उद्योजिका ग्रुपमधील आपल्याच एका मैत्रिणीकडून. ज्या मैत्रिणीकडून मी हे मागवलं आहे, तिची कथा आणि तिचं स्ट्रगल हे सगळं आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपल्या या मैत्रिणीला आपल्या सगळ्यांच्या मदतीची, रादर आपल्या खंबीर पाठिंब्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर आता सुरू करूया त्या आपल्या मैत्रिणीकडून घेतलेल्या काही प्रोडक्टचं अनबॉक्सिंग. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तिचं नाव सिद्धी मालणकर आणि तिच्या व्हेंचरचं नाव गुरुकृपा कलेक्शन. गुरुकृपा कलेक्शन इथे विविध प्रकारचे रांगोळीचे साचे, विविध प्रकारची तोरणं आणि अनेक पारंपरिक गोष्टी आणि बरंच काही मिळतं. आणि हे सगळं मी मागवलं आहे सिद्धी मालणकर गुरुकृपा कलेक्शन हिच्याकडून. सिद्धी ही मला महिला उद्योजिका ग्रुपमध्ये भेटली आणि तिच्या स्ट्रगलबद्दल मला कळलं. एक अयशस्वी लग्न, पदरात लहानशी मुलगी आणि अनेक अडथळे यावर मात करत स्वतःचं अस्तित्व, मुलीचं भविष्य घडवण्यासाठी धडपडणारी सिद्धी. आणि म्हणून आजचा हा व्लॉग मी तिच्याकरता करण्याचा ठरविला. तिच्याकडचे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आणि तिच्या कष्टाला खारी एवढा वाटा उचलण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न. तर आता पाहूया तिच्याकडचे काही प्रोडक्ट. तर असे हे भन्नाट प्रोडक्ट. हे आहे खणाच्या कापडामध्ये सरस्वतीचं चिन्ह, जे शुभचिन्ह मानलं जातं, आणि छान अशी लाकडी फ्रेम जे आपण आपल्या स्टडी टेबलवर किंवा आपल्या घरातल्या टेबलवर किंवा तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवू शकता आणि एक शुभचिन्ह तुमच्या आजूबाजूला तुम्ही निर्माण करू शकता. 2 प्रकार श्रीयंत्राचे मी मागवलेत. हे एक आहे जी रांगोळी म्हणतात ह्याला, लक्ष्मीची रांगोळी असते ही. तर ही तुम्ही तुमच्या दरवाजावर ठेवू शकता. रोजच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला रांगोळ्या काढता येत नाही, त्यामुळे मी सिद्धीकडून बरेचसे रांगोळीचे साचे मागवलेत आणि हे एक लक्ष्मीचं जे चिन्ह आहे त्याची रांगोळी आहे. ही आपण आपल्या दरवाजाच्या बाहेर जरी ठेवली किंवा देवाऱ्याच्या समोर बाप्पाकडे किंवा स्वामींसमोर जरी ठेवली तरी खूप छान असं हे शुभचिन्ह आपल्या घराला शोभा देऊ शकतं. त्याचप्रमाणे इथे मला मिळालं आहे एक श्रीयंत्र. ते सुद्धा एका खणाच्या कापडामध्ये छान असं फ्रेम केलं आहे, लाकडी फ्रेम आहे आणि त्यालासुद्धा तुम्ही टेबलवर ठेवू शकता किंवा भिंतीला, वॉललासुद्धा तुम्ही अडकवू शकता, अशी प्रोव्हिजन ह्याला केलेली आहे. असे सुंदर सुंदर हे जे फ्रेम्स आहेत हे मी सिद्धीकडून मागवले आहे. तसंच हा एक सुंदर वॉल डेकोरेटिव्ह आयटम आहे श्री. तो सुद्धा खणाच्या कापडामध्ये श्री कोरलं आहे आणि सुंदर असं देवळासारखं ह्याचं डिझाईन केलं आहे आणि लाकूड आहे, ते तुम्ही वॉलला अडकवू शकता. सिद्धीचा नंबर आणि जी माहिती आहे ती सगळी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही सिद्धीबरोबर कॉन्टॅक्ट करून ह्या सगळ्याच्या प्राईस, या सगळ्याच्या डिटेल्स नक्की घेऊ शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या प्रत्येक सणाला आपल्या दरवाजावर, उंबरठ्यावर किंवा देवासमोर किंवा काही शुभ कार्य जेव्हा आपण करतो तेव्हा पाटाभोवती, उंबरठ्यावर छान छान शुभचिन्हांनी युक्त अशा रांगोळ्या काढतो. पण सगळ्यांनाच ह्या रांगोळ्या काढता येत नाही, त्यामुळे आपण रांगोळीचे साचे नक्कीच घेऊ शकतो. आणि आता विविध लाकडी, प्लास्टिक असे विविध साचे रांगोळीचे आले आहेत. तर गुरुकृपा कलेक्शन सिद्धीकडे मला असेच विविध प्रकारचे रांगोळीचे साचे दिसले. रांगोळीचा हा एक साचा ज्याच्यावर लिहिलं आहे श्री सरस्वती प्रसन्न आणि सरस्वती मातेचं जे चिन्ह असतं, म्हणजे सरस्वतीचं चिन्ह, त्याच्यानंतर सरस्वतीची पावली, सरस्वतीचं जे यंत्र असतं म्हणजे सरस्वतीची रांगोळी, त्या रांगोळीचा इथे आकार आहे, स्वस्तिक आहे आणि सरस्वतीचं चिन्ह. तर असा हा रांगोळीचा साचा आपण आपल्या दरवाजावर किंवा देवासमोर नक्कीच काढू शकतो आणि सरस्वती मातेची पूजा आपण ह्या रांगोळीद्वारे करू शकतो. तसंच दुसरा रांगोळीचा साचा आहे
काही शुभचिन्ह इकडे मला सिद्धीने खूप छान असं लिहून पाठवलं आहे की ह्या साच्यामध्ये ही जी चिन्ह आहेत त्याला काय काय म्हणतात आणि ते कुठे वापरायचं. ह्या रांगोळीच्या साच्यामध्ये लक्ष्मीचे जे काही शुभचिन्ह असतात ते सगळे एकाच साच्यात आहेत. म्हणजे लक्ष्मीची रांगोळी, लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, पुन्हा एकदा लक्ष्मी पावलं, गोपद्म, स्वस्तिक, गोपद्म आणि लक्ष्मी पद्म रांगोळी. दारावर उंबरठ्यावर जर आपल्याला फुलांची पानांची वेल काढायची असेल त्याच्यासाठी सुद्धा असा एक सुंदर साचा आहे. गणपती बाप्पाच्या समोर जर तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर आपण गणपती बाप्पाचं आवडतं फूल जास्वंद. अजून काही रांगोळीचे विविध प्रकार आहेत जे रांगोळीच्या मातीशिवाय आपण काढू शकतो आणि त्याचा सुंदर रंग भरू शकतो. हे रांगोळीचे साचे. हे रांगोळीचा रेडीमेड साचा आहे, म्हणजे ह्याच्यात रांगोळी भरायची नाही आहे. आपण ही असंच देवासमोर ठेवू शकतो आणि हे मध्ये जे त्याचे जे पॅचेस आहेत इथे आपण रंग भरू शकतो. इझी टू हँडल आहे. आपण पटकन कधी आपल्याला इमर्जन्सीमध्ये घाई असेल, वेळ नसेल आणि आपल्याला छान अशी रांगोळी देवासमोर काढायची असेल त्याच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे. साऊथ इंडियन लोकांमध्ये म्हणजे दक्षिण साईडला जी तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जाते त्याची जी चिन्ह असतात शुभचिन्ह, त्या रांगोळीचा साचासुद्धा मला सिद्धीने पाठवला आहे आणि तो म्हणजे कोलम रांगोळी. तांदळाच्या पिठापासून जी रांगोळी दक्षिण साईडला म्हणजे साऊथ इंडियन लोकांच्या दरवाजासमोर किंवा देवासमोर असते ती डिझाईन, त्या डिझाईनचा हा साचा मला गुरुकृपा कलेक्शन यांच्याकडून मिळाला आहे. त्याच्यामुळे हे एक खूप छान शुभचिन्हांनी युक्त असं ही रांगोळी माझ्या देवासमोर, माझ्या स्वामींसमोर मी नक्कीच काढेन. गुरुतत्वाचे एक सुंदर रांगोळी साचा तिने मला पाठवला आहे. तो आहे हा, जो खरंच आपण गुरुपौर्णिमा किंवा महाराजांची पुण्यतिथी असेल किंवा जयंती असेल त्यावेळी आपण नक्कीच स्वामींसमोर ही रांगोळी काढू शकतो. तर असे सुंदर सुंदर प्रोडक्ट जे शुभचिन्हांनी युक्त आहे, तसंच पारंपरिक आपल्या ज्या काही चिन्ह आहेत किंवा पारंपरिक आपल्या ज्या काही रांगोळ्या आहेत हे सगळं गुरुकृपा कलेक्शन सिद्धी हिच्याकडे मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये खणापासून बनवलेल्या गुढीपाडव्यासाठी उपयोगी होणाऱ्या काही गुढीला नेसवायच्या साड्या, त्याचप्रमाणे खणापासून बनवलेली तोरणं, अजूनही खूप विविध प्रकार गुरुकृपा कलेक्शन सिद्धी हिच्याकडे आपल्याला मिळतात. तुम्हाला ह्याच्यापैकी काही आवडलं असेल आणि तुम्हाला जर भविष्यात ते घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की सिद्धी हिच्याकडून ह्या गोष्टी तुम्ही नक्की विकत घ्याव्या. तर सिद्धीचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तसंच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देते. तिचं इंस्टाग्रामचं जे पेज आहे त्याचं नावसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही तिच्या पेजवर जाऊन तिचे सगळे इतर प्रोडक्ट्सही पाहू शकता आणि जर त्याच्यापैकी तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही तिच्याकडून ते नक्कीच विकत घेऊ शकता. हॅलो, माझं नाव सिद्धी मालणकर आहे. माझ्या ब्रँडचं नाव आहे गुरुकृपा रंगावली. मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी लाकडी रांगोळीची छाप, त्याचबरोबर संस्कार भारती रांगोळी सेट आणि MDF रांगोळीचे सेट्स. ह्या रांगोळीचा सेट्सचा वापर करून तुम्ही सुबक अशा रांगोळ्या काढू शकता. माझ्या छोट्याशा व्यवसायाला नक्की हातभार लावा. मोठमोठ्या मॉलमध्ये किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इथून आपण बऱ्याच गोष्टी मागवतो. कुठल्याही एकही रुपयाचा बार्गेनिंग न करता आणि कुठल्याही चौकशी न करता आपण त्या आपल्या घरी मागवतो. ह्याच वस्तू आपल्याला ह्या लोकल बिझनेस वुमन ज्या आहेत, ज्या आपल्याच महिला आहेत, ज्या आपल्याच मैत्रिणी आहेत, त्यांच्याकडून घेतलं तर नक्कीच त्यांच्या संसाराला, त्यांच्या भवितव्याला किंवा त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या त्या वस्तूंच्या विकत घेण्यामुळे खूप जास्त फरक पडणार आहे. आणि त्याच्यासाठी या वस्तू आपण त्यांच्याकडून विकत घ्यायला हव्या आणि आपला एक खंबीर पाठिंबा त्यांना द्यायला हवा. आणि म्हणूनच मी तुम्हाला आवाहन करते की महिला उद्योजिका ग्रुपमधील ही एक उद्योजिका सिद्धी मालणकर गुरुकृपा कलेक्शन हिच्याकडून तुम्ही भविष्यात कुठली ना कुठली वस्तू नक्की विकत घ्यावी. एकमेका करुनी सहाय्य अवघे धरूया सुपंथ. या नोटवर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओने, एका नवीन व्लॉगने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.